स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। या ठिकाणी मागची जी माझी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेच्या संदर्भामध्ये ज्या देवदत्त निकमांच्या बद्दल मी बोललो त्यावर प्रिंट मीडियाच्या काही पत्रकारांनी अगदी संतोषराव वळसे असतील किंवा बाकीच्या मंडळींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं सुपारीबाजांना योग्य वेळेला उत्तर देऊ। तर माझं म्हणणं असं आहे, ते उत्तर द्यायला का आले नाहीत? आता काल परवा जे कोण आले होते, मला तर काही या लोकांची 10 किलोमीटरच्या पुढे ओळख असेल मला असं वाटत नाही। यांना कोण ओळखतं काय आता तुम्हाला माहितीये, यांचे योगदान काय, यांची पात्रता काय आणि कोण यादव बिदव। आता हे काय लालू यादवच्या घरातले आहेत का मुलायम सिंग यादवच्या घरातले का शरद यादवच्या घरातले, कुठले यादव आहेत मला माहितही नाही। आणि ते दुसरे एक होतं ते माझ्या पोराच्याच वयाचं होतं, ते काल परवा त्यांच्या मागे हिंडताना दिसतंय, काल परवापासूनच्या कालच्या निवडणुकीपासून। त्याच्या आधी तर मी कधी त्याला पाहिलेलं पण नव्हतं, शेजारच्याच गावातलं जरी असलं तरी मी ते बालिश पोरग आहे आणि ते बालिश सारखं आपलं काहीतरी बोलत होतं। तर त्या अशा लोकांना मी फालतू महत्व देत नाही, त्यांची पात्रता पण नाही माझ्याबद्दल बोलायची। मी आज राजू शेट्टी साहेबांनी जिल्ह्याचं अध्यक्षपद मला दिलंय, हा शरद पवार साहेबांचा तालुका जिल्हा आहे, अजितदादांचा जिल्हा आहे आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद देत असताना राजू शेट्टी साहेबांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं तर म्हणणं आहे, ज्यांच्याबद्दल मी काही बोललो असेल किंवा त्यांचं म्हणणं मी आरोप केले, मी त्या भूमिकेवर आजही ठाम आहे। मला त्यांना विचारायचंय, तुम्ही तोंड का लपवलं, तुम्ही का हिंमत केली नाही माझ्या समोर यायची? माझं आजही त्यांना चॅलेंज आहे, हे जे काही मी मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर मी आजही ठाम आहे आणि त्यांनी समोरासमोर जर त्यांना माझं आव्हान पेलायचं असेल तर त्यांनी यावं, शेजारी बसावं। देवदत्त निकमांनी शेजारी बसून मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर या ठिकाणी द्यावं। त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून त्यांनी तोंड लपवलंय आणि ते हे असे लिंबू टिंबू लोकांना पुढे पाठवतात, अशा लोकांना मी फारसं महत्व देत नाही। दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी माझ्यावरती काही थोडेफार आरोप झाले का, कोण म्हणले बाबा माझ्या गाडीची टायर स्टेपनी त्यांची आहे। माझं तर त्यांना चॅलेंज आहे, माझी गाडी कोणत्या चौकात आणून उभी करू, ती टायर स्टेपनी काढून न्या, तुमच्या मालकीची असेल तर, हिंमत असेल तर। फक्त बोलतात तसं वागून दाखवा, माझं तो ओपन चॅलेंज आहे, हिंमत असेल तर घेऊन जा आणि ती जर तुम्ही दिली असेल तर त्याची बिलं पण दाखवा। आणि ते जर कोण म्हणले बा पीडीसी बँकेचा मला 20,000चा चेक दिलाय, ते आता त्यांनी समोर यावं ना माझ्या, तो कशाचा चेक दिलाय, कशाबद्दल दिलाय, त्यांनी समोर आल्यानंतर मी सांगेल ना कशाचा दिलाय काय। त्यांनी ज्यांनी मला चेक दिलाय त्यांनी माझ्या समोर यावं, मी सांगेल ना त्याला कशाचा चेक दिलाय ते। प्रभाकर भांगर एवढा भिकार नाहीये, लक्षात ठेवा। त्यांना म्हणावं माझ्या घरातली 4 माणसं कामाला आहेत, माझी मिसेस कामाला आहे, माझी पोरं दोन्ही कामाला आहे, माझी सुनबाई कामाला आहे। माझ्या घरामध्ये 3-3.5 लाख रुपये पेमेंटचं जमा होतात दर महिन्याला। माझे शेतीवाडीतलं घरचं तर वेगळंच विषय, लक्षात घ्या। मी कोणाच्या पाकिटावर तुकड्यावर जगणारा माणूस नाहीये, कोणाशी पण 2 हात करायची आमची तयारी असती, ती पण माझं वैयक्तिक भांडण म्हणून नाही। या शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी मी कोणाशी पण 2 हात करायची माझी तयारी आहे। या महिन्यामध्ये जवळपास माझ्यावर 17, 18, 25, 27, 29 तारखेला कोर्टामध्ये तारखा आहेत। हे काय कोणाची जमीन लाटली म्हणून नाही, कोणाला बलात्कार केला म्हणून नाही काय। आता तेही प्रकरण माझ्याकडे आलेले आहे, पारगाव पोलीस स्टेशनला जे काही प्रकार घडला यांच्या बाबतीमध्ये त्याचे हे बघा, त्याचे सगळं मी घेऊन आलोय। जरी सेशन कोर्टामध्ये काही केलं असेल गडबडी तुम्ही आणि निकाल तुमच्या बाजूने लावून घेतला असेल तर त्याच्या संदर्भामध्ये पारगाव पोलिसांशी मी बोललोय, त्यांनी हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये अपील केलेलं आहे। त्यामुळं तुमचं पाप झाकलं जाणार नाहीये, लक्षात घ्या। तिथं काहीतरी चेंडागुंडी केली असेल तुम्ही, पण ते पाप झाकत नसतं। 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झालेले, बलात्कार झालेले आहे। काळूराम गायकवाडचा विषय मी आता त्या ठिकाणी उपस्थित केला, त्याच्या सुद्धा सॅलरी स्लिप माझ्याकडे आहे। बाजार समितीमध्ये हा कामाला होता आणि हे म्हणले आमच्याकडे कामालाच नाही, तसं पत्र त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, त्याचे पण पुरावे माझ्याकडे आहे। आणि एका बाजूला एका ठाकर समाजाच्या, गरीब समाजाच्या मुलीवर बलात्कार अत्याचार करताय, एका बाजूला दलित समाजाच्या एका कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये, एका गरीब विचाराच्या बाबतीमध्ये त्याला चोरीचा खोटाळा घेऊन कामावून काढून टाकताय आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणून त्याला आत्महत्या करायची वेळ आणताय। अरे काय, आणि तुम्हाला काय नैतिकता आहे समाजामध्ये फिरण्याची, तुमची काय पात्रता आहे? प्रभाकर भांगरवर जे गुन्हे दाखल आहेत, मी मागाशी सांगितलं, चोरी, खून, बलात्कार किंवा अशा भानगडी केलेल्याचे गुन्हे नाहीत ते।
शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी जे आंदोलन करतो त्यांच्या न्याय हक्कासाठी त्याचे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. मला कुणावर हे करायचं नाही. राहिला प्रश्न जे माझ्या विरोधामध्ये तुम्ही पत्रकार परिषद झाल्यानंतर कमेंट करतायत, खाली कमेंट पास करतायत, ते कंत्राटी ठेवलेले आहेत भाडोत्री त्यांना मला एकच सांगायचंय, मी सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत. मी सकाळीच माझ्या मिसेसशी बोललोय, माझी मिसेसचं पण लॉ झालेलं आहे, माझे मामा पण वकील आहेत, काळजी करू नका. तुम्हाला जर नीट राहायचं असेल, नीट वागायचं असेल, कोणाचं तरी भाडोत्री म्हणून जगायचं असेल तर नादाला लागा माझ्या. आणि मागे भुकणाऱ्या कुत्र्यांना मी बिस्किट टाकत नसतो, कारण अशा कुत्र्यांना माझ्याकडे किंमत नसते. तुम्हाला बाळांनो तुमचं भविष्य चांगलं करायचं असेल आम्ही तुम्हाला एक संधी देतो. जर तुम्हाला माझ्या नादाला लागायचंच असेल तर सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम करण्याची माझी तयारी आहे. कायद्याद्वारे इथं मानहानी करणं, एखाद्याच्या बद्दल अपशब्द बोलणं, हे तुम्हाला काही लायसन दिलेलं नाही. हे कायद्याचं राज्य आहे. आणि मी सुद्धा जेव्हा बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो. कारखान्याच्या संदर्भात सुद्धा मी काय बोललो तेही आपण ऐकलेलं आहे. 2009 ला भागविकास निधी पहिल्यांदा यांनी कापायला सुरुवात केली. त्यानंतर त्या भागविकास निधीतून जी कामं झाली, ते ठेकेदार कोण होते, ती लॉबी सगळी यांच्याच जवळची होती, ती तपासा. आता मला काय खोलात जायला सांगता काही गोष्टी. आता 30 पिलावळ यांच्या आजूबाजूला फिरते आणि ही लाभार्थी गँग आहे. ते यांना म्हणतात ना लाभार्थी, त्यांची तर लाभार्थी गँग वेगळीच आहे, पण तुमची लाभार्थी गँग आहे. त्यामुळं आमच्याकडे अशी लाभार्थी बिभार्थी काही नाहीये. त्यामुळं कोण काय केलं, किंवा 2015-16 तुम्ही चेअरमन असताना जे कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचे शेअर्स अनामत मधून कोट्यवधी रुपये तुम्ही जमा करून 10 वर्ष कारखान्याकडे ठेवलेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही वापरताय बिनव्याजी, आणि त्या लोकांना फक्त आशेला लावले तुम्हाला कारखान्यात सभासद करून घेतो. साखर आयुक्तांनी जर तुम्ही मासिक मिटिंगचा ठराव पाठवला तर इतक्या दिवसात का निर्णय घेतला नाही? साखर आयुक्तांनीच तुम्हाला कार्यक्षेत्राची मर्यादा घालून दिलेली. त्याच्याबद्दल हा बाबा का आला नाही पत्रकार परिषदेत बोलायला? आणि माझं तर तेच म्हणणं, हे सगळे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अत्यंत सिरियस आणि महत्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यावर त्यांनी, माझं तर म्हणणं आहे, प्रेमा खातर शेजारी यावं, माझ्या बसावं, माझे काही ते दुश्मन नाही, बांधा शेजारी बांध नाही. आणि या विषयावर प्रामाणिकपणे स्पष्टीकरण द्यावं आणि खरं खरं बोलावं, ही माझी भूमिका आहे. आणि कोणाला उगाच ज्याला काही काडीचं माहित नाही त्याला इथं पाठवतात आणि त्याला माझ्याबद्दल बोलायला. आता त्यांची पात्रता काय? तुमचं, अरे बाळांनो, तुझं जेवढं वय आहे तेवढ्या वर्षाचा, 1989 पासून मी हे सगळं पाहतोय. 2016 चालू आहे, आता 2026 चालू आहे. मला सांगा, किती गेली ती 32-35 वर्ष बालपणापासून 1982 ची शिवसेनेची शाखा स्थापन झाल्यापासून मी अभिमानानं सांगतो, मी बाळासाहेब ठाकरेंचं शिवसैनिक आहे. पण ज्या बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं, आज मी राजू शेट्टींचं नेतृत्व का स्वीकारलंय? तर शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारले. बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. आजही मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्या नेतृत्वाखाली घडलो यांच्या इतका बेईमान नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची माझ्या घरात पिंपळगावला येऊन कोणी बघा, रोज माझे वडील पूजा करतात. आणि मनसरला दिघे साहेबांचा फोटो, माझे सासरे ठाणा डेपोला होते, त्यांनी आणलेला आहे दिघे साहेबांचा फोटो. राजू शेट्टी साहेबांचा पण फोटो नाही माझ्या घरात. हे असं नाही, काही दिवस फायदा होता तोवर फोटो ठेवायचा, देव म्हणायचं, नंतर मतलब साधल्यावर मग द्यायचा फोटो फेकून वाड्याला कुठं. अरे हे धंदे तुमचे आहेत, आमचे नाहीत. काय आम्ही ज्याला अजून, मी कालची जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, त्याच्यातही बघा माझ्या पॉम्पलेट स्टिकरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले. बघा, आम्ही ज्याला मानतो ना त्याला शेवटपर्यंत मानणार आहे, आम्ही बेईमान नाहीये. आणि राहिला प्रश्न, तुम्ही तुमच्या तालावर नाचायला प्रभाकर बांगर म्हणजे कटपुतली नाही. मी तुमच्याही तालावर नाचत नाही, त्यांच्याही तालावर नाचत नाही. हे बघा, आम्ही राष्ट्रवादी खुर्दच्या विरोधात आहे, बुद्रुकच्या विरोधात आहे. ही विचारसरणीच आम्हाला यांची माने, हे लबाड कपटी विचाराची लोक आहेत, यांच्याशी आमचे संबंध आम्ही बिलकुल हे करत नाही. आणि ज्यांना कोणाला आरोप करायचे त्यांनी चौकात यावं, पुराव्यानिशी यावं. आपण त्याला समर्थ आहे. तुम्ही पाहिजे ती शिक्षा घ्यायला आपण तयार आहे. सुपारी